कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती माताय नमः, ओम गुरुदेवाय नमः, ओम मातृदेव भव, ओम पितृदेव भव, ओम सर्व संत सज्जनाय नमः। आज माझ्या प्रवचन रूपी सेवेचा हा तिसरा दिवस, म्हणून प्रथम माझ्या पांडुरंगाला मी वंदन करून माझी ही तिसरी प्रवचन सेवा सुरू करत आहे। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मन कारे मन जना दयान उपजे नारायणा। ओम पांडुरंगाय नमः। आज माझ्या प्रवचन रूपी सेवेचा विषय आहे हरिनामाचं महत्व। संत तुकारामांचा अभंग आहे की हे नारायणा, तुझा महिमा तुला माहित नाही, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा। तर हरिनामाचा महिमा काय आहे, हरिनाम घेतल्यानंतर काय फायदा होतो, आज मी हे तुम्हाला पटवून देणार आहे। काल मी तुम्हाला सांगितलं हरिनामाची भक्ती का करावी। आज हरिनामाच्या जे महत्व आहे, हरिनामाचा जो फायदा आहे, तो मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। तर हरिनामाचा पहिला फायदा काय आहे, तर सतत हरिनाम घेतलं की माणसामध्ये सहनशक्ती वाढते। कितीही संकट आली ना तरी ते संकट सहन करण्याचं सामर्थ्य वाढते। ज्याप्रमाणे युद्धामध्ये तलवारीचे घाव चिलखत सहन करते, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनात येणारी संकट, येणारे दुःख हे सगळं सहन करण्याची शक्ती हरिनाम देते। तुकाराम महाराज म्हणतात, अश्रम राहिल सुख होईल दुःखाचे, म्हणजे हरिनामामुळे दुःखाचंही सुख होईल, एवढा हरिनामाचा फायदा आहे। आता दुसरा हरिनामाचा फायदा काय आहे ते ऐका। तर हरिनाम घेतल्यामुळे मनाची चिंता निघून जाते, हरिनाम घेतल्यामुळे मानसिक बळ वाढतं, मनाची शक्ती वाढते आणि माणसाला कुठल्याही प्रकारची रोगराई होत नाही, माणूस रोगमुक्त होतो। सतत हरिनाम घेतल्यानंतर माणसाच्या मनामध्ये भीती राहत नाही, चिंता राहत नाही, कुठल्याही प्रकारचा आजार त्याला शिवत सुद्धा नाही। तुकाराम महाराज म्हणतायत, नाम घेता वेळोवेळा होतील शीतल सर्व नाड्या। बघा, सतत नाम घेतल्यानंतर आपल्या रक्तवाहिन्या शीतल होतात, रिलॅक्स होतात, आपल्याला हृदयविकार, आपल्याला रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार होत नाहीत। म्हणून सतत नामस्मरण करा, तुम्ही निरोगी व्हाल, चिंतामुक्त व्हाल। आता हरिनामाचा तिसरा फायदा बघा। हरिनामाचा तिसरा फायदा आहे की माणसामध्ये सत्वगुण वाढतो। सत्वगुण वाढला की माणसामध्ये बुद्धी वाढते, आणि ज्यावेळी माणसामध्ये सत्वगुण वाढतो त्यावेळी सत्वगुण बापाच्या पोटी सत्वगुणी संतती आणि बुद्धिमान संततीने म्हणजे जन्माला येते। ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध। सतत नामस्मरण केल्यानंतर पिढ्यानुपिढ्या त्या कुळाचं पवित्रता, त्या कुळाची शुद्धता अबाधित राहते, म्हणून सतत हरिनाम घ्यायचं। आता हरिनाम घेतल्यानंतर चौथा फायदा काय आहे बघा, की सतत हरिनाम घ्या। हरिनाम घेतल्यानंतर मोक्ष मिळतो। तो कसा मोक्ष मिळतो, तर हरिनाम हा सर्व मंत्रांचा राजा आहे। हरिनाम हा शिवाचा मंत्र आहे। हरी हरी मंत्र, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष। सतत हरिनाम घेतल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते, पुन्हा जन्म येणे नाही। त्याच्यानंतर आता पाचवा फायदा आहे हरिनामाचा काय, तर हरिनामाचा पाचवा फायदा आहे की माणसाच्या मध्ये धर्म, समाजात धर्म येतो, समाजामध्ये नीतिमूल्य निर्माण होतात। करणी धर्माचे पालन, हरिनाम नाम संकीर्तन। आता धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे नीतिमूल्य। नीतिमूल्य म्हणजे काय, तर सर्व दैवी संपत्तीचे 26 गुण,
प्रेम, परोपकार, आपुलकी, अहिंसा, सत्य, जिव्हाळा हे सर्व गुणांचा समुदाय म्हणजे धर्म. आणि या धर्मांचं पालन माणूस करतो तेव्हा तो देश, तो समाज सुखी राहतो. आता या दयेमध्ये काय आहे? सर्व गुणांच्या मध्ये महत्वाचा गुण आहे दया. ज्यावेळी माणूस धर्माचं पालन करतो तर तो धर्माचं पालन कधी करतो? ज्यावेळी तो हरिनाम घेतो. सतत हरिनाम घेतल्याने तो धर्माचं पालन करतो. त्याच्याकडे सर्व नीतिमूल्य येतात. दया हा धर्म, दया हा गुण त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि एकदा का दया निर्माण झाली ना की तिथे परमेश्वर येतो. ज्ञानेश्वर म्हणतायत, दया तिथे धर्मू, धर्म सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू वास करी. ज्या पुरुषाच्या हृदयात दया आहे तिथे परमेश्वर परमपिता पांडुरंग वास करतात. आणि जिथे पांडुरंगाचा वास आहे तिथे सर्व सुखांचा पूर्ण सर्व सुख तिथे उपलब्ध होतात. म्हणून सतत नामस्मरण करायचं. आता नंतरचा फायदा आहे, नामस्मरण केल्यानंतर माणूस हा सद्गुणी होतो. नामस्मरण केल्याने माणसामध्ये दुर्गुण निघून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम घेतल्यानंतर कुणीही वाया जात नाही. उलट नाम घेतल्यानंतर माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. नाम घेतल्यानंतर माणूस सद्गुणी बनतो. नाम घेतल्यानंतर माणसामध्ये सर्व गुणांचा समुदाय येऊन राहतो. त्याच्यामध्ये एकही दुर्गुण उपलब्ध राहत नाही. त्याच्यातले जे व्यसनं आहेत ती सुद्धा सर्व निघून जातात. आपोआप त्याचं मन परिवर्तन होत जातं. म्हणून सतत नामस्मरण करायचं. आता नंतरचा फायदा काय आहे बघा. नाम घेतल्यानंतर ही पुण्यप्राप्ती होते. आपल्या पुण्यामध्ये अगणित वाढ होते. हरिपाठामध्ये ज्ञानदेव महाराज म्हणतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सतत नामस्मरण केलं की आपलं पुण्य वाढते. मनापासून नामस्मरण करत जा. त्याच्यानंतर नामस्मरण घेतल्यानंतर अजून काय फायदा आहे? नामस्मरण केल्यानंतर इथे आपल्या घरी परमपिता पांडुरंग येऊन राहतात. वैकुंठपती श्री विष्णूंचा वास सतत आपल्या घरामध्ये राहतो. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. माय बापो, नामस्मरण करताना फक्त एकच प्रार्थना करायची आहे आणि ती मनापासून प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना ही पांडुरंगा तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना ही पांडुरंगा दुःख जेव्हा दाटोनिया भार होतो अंतरी. दुःख जेव्हा दाटोनिया भार होतो अंतरी. मी कसे विसरू तुला रे धाव धाव सत्वरी. संकटांशी धंदयाला हात दे मजला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची खंत नाही मानसी. आस नाही मज कशाची खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सारे काही जाणशी. तू नभाच्या लोचनांनी सारे काही जाणशी. सारथी होऊन आता सावरी तू जन्म हा. सारथी होऊन आता सावरी तू जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. नामस्मरण करताना ही भावना ठेवा देवाजवळ. सर्व फायदे आपल्याला होतात. नामस्मरण केल्याने 6 षडविकार आपल्या शरीरातून निघून जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते.
काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ, मद हे 6 षडविकार आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि जर आपण मनापासून सतत नामस्मरण केलं तर हे 6च्या 6 विकार आपल्या घरातून निघून जातात, आपल्या शरीरातून, शरीररूपी घरातून निघून जातात. मनुष्य हा अतिशय खूप सुंदर आणि स्वरूपवान म्हणतो. आता नंतरचा फायदा काय आहे? काम क्रोध केल्यानंतर मनुष्य हा पूर्ण सुखी होतो. त्याला कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटांना सहन करण्याची शक्ती, सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. आणि ज्यानं जर नामस्मरणाकडे पाठ फिरवली तर त्याचं काय होतं? तर नामाशी विनमुख तो नर पापिया. बघा आता, जो नामाकडे ज्याने पाठ फिरवली तो पापाचा धनी होतो, त्याच्या पापांमध्ये वाढ होते. तो नामस्मरण करत नाही, त्याचे दुर्गुण वाढत जातात. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे षडविकार त्याच्यामध्ये येऊन बसतात. आणि अशा माणसाच्या हातून मोठे मोठे गुन्हे होतात. मोठ्या मोठ्या त्याच्या हातून अशा घटना घडतात की त्याच्यामुळे त्याला खूप मोठं नुकसान भोगावं लागतं. आणि म्हणूनच माणसानं सतत नामस्मरण करावं. या नामस्मरणामुळे अनेक साधू संत तरले, नामस्मरणाने अनेक लोकांचा उद्धार झाला. नामस्मरणाने माणसाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती सर्व गुण तिथे त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये आले. आज देशाला या नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. कारण देशाच्या राजाच्या अंगामध्ये हे नामस्मरण आले तर त्याच्यामध्ये 26 संपत्ती असलेले दैवी गुण, 26 दैवी गुण त्याच्यामध्ये वास करतील. आणि जर राजा सुखी असेल तर प्रजा सुखी असते. पण आज भ्रष्टाचार, दहशतवाद, अत्याचार अशा अनेक घटना घडत आहेत. आणि या घटनांना जर आपल्याला थांबवायचं असेल तर आज नामस्मरण करणं काळाची गरज आहे. परमेश्वराने हे शरीर दिलेलं आहे, हे फक्त नामस्मरण करण्यासाठी आहे. मानवी जीवनाचं प्रयोजन काय आहे? तर नामस्मरण. आणि संपूर्ण जीवनापासून मोक्ष प्राप्ती व्हावी, पुन्हा जन्मा नाही, येणे नाही, अशा प्रकारचं जीवन जर तुम्हाला हवं असेल तर नामस्मरण. नामस्मरणामुळे माणसाला सद्गती मिळते, मोक्ष मिळतो. नामस्मरणामुळे आपल्या हातून नेहमी चांगली कृत्य घडतात. नामस्मरण सतत असलं ना तर चुकूनही आपला पाय वाकड्या मार्गाने जात नाही, चुकूनही आपल्या हातून वाईट गोष्ट करण्याचं धाडस होत नाही. आपण चांगल्या मार्गाने नेहमी जाण्याचा प्रयत्न करतो. सतत नामस्मरण केलं तर मनुष्य धनसंपत्ती चांगल्या मार्गाने कमवण्याचा प्रयत्न करतो, तो चांगल्या ठिकाणी खर्च करण्याचा प्रयत्न करतो. सतत नामस्मरण केल्याने माणसामध्ये दयाभाव निर्माण होतो. म्हणून नामस्मरण हे करावं असं सर्व संत सज्जनांनी सांगितले. संतांचं प्रयोजन असतं जन्माला यायचं की माणसाच्या मध्ये जे जीवनाचा जो हेतू आहे नामस्मरण करण्याचा, हे लोकांपर्यंत पोहोचवावं. लोपले ज्ञान जे गीत नोनेत कोणी, नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज हेच गुण सांगायला पृथ्वीवर अवतरले होते की अज्ञानी माणसांनो, विषयांच्या मध्ये अडकू नका, विषय भोगामध्ये, भौतिक सुखामध्ये अडकू नका. जीवनाचं प्रयोजन काय आहे लक्षात घ्या. जीवनाचं प्रयोजन आहे फक्त नामस्मरण करणं आणि आपल्या जीवनाला मोक्ष प्राप्त करून घेणं. या मृत्यू लोकामध्ये पुन्हा परत न येणं हे जीवनाचं प्रयोजन आहे. आणि हे गूढ ज्ञान सांगण्यासाठी ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ हे महान संत या पृथ्वीवर अवतरले होते. एवढे सगळे संत आपल्या देशामध्ये झाले. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. या संतांनी अगदी जीव तोडून समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केले, जागृती करण्याची प्रयत्न केली, नामस्मरणाचा महिमा सांगितला. आणि समाज मात्र या नामस्मरणापासून पाठ फिरवलेली आहे. आणि ही पाठ समाजानं फिरू नये म्हणून दुर्दैवानं ज्ञानेश्वरांचं, तुकारामांचं मला एक काव्य सांगावंसं वाटतं की व्यर्थ गेला नामा, व्यर्थ गेला तुका, संतांचे विचार व्यर्थ गेले, बँड वाजविती सय्या पिया धुन, संतांचे विचार व्यर्थ गेले. आज जे काही आहे समाजात चाललेलं आहे की रामकृष्ण हरी भावगीत लोकांना आवडत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, 12व्या शतकात गायलेला अभंग माझ्या ज्ञानेश्वरांनी आज 1000 वर्षे व्हायला आली. आज तसंच्या तसं आहे. पण तुमच्या या पॉप रॅपच्या जमान्यामध्ये
मात्र या भावगीताला, या गीताला, अभंगाला आज कुणीही साथ देत नाही. माय बापो, नामस्मरणाचे फायदे लक्षात घ्या. जीवनामध्ये निरोगी व्हायचं असेल, चिंतामुक्त व्हायचं असेल, सहनशील व्हायचं असेल, जीवनामध्ये सतत समाधानी शांतता तुम्हाला हवी असेल तर नामस्मरण घ्या. आज प्रवचन रूपी सेवा मी इथेच संपवते. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.